नमस्कार, मी हनुमंत भोसले. आपण पाहतात BBC केज लाईव्ह, एक असं चॅनल जे आपल्यापर्यंत सत्य आणि वास्तव आहे तसं पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे. देशाच्या सीमा सुरक्षित तर देश सुरक्षित. अर्थात या सीमा सुरक्षित ठेवण्याचं काम या देशातील बहादूर सैनिक करतात आणि या सैनिकामध्ये असतात ती सर्वसामान्यांची मुलं. या देशातील शेतकरी असेल किंवा इतर सामान्य वर्ग असेल, त्यांची मुलंच खरं तर या देशाच्या रक्षणासाठी आपली बाजी लावतात. देशाच्या सैन्यामध्ये जास्त करून याच सामान्यांची मुलं असतात. आपण जर एक लक्ष टाकलं तर एखाद दुसरा अपवाद वगळता देशाच्या या सैन्य दलामध्ये राजकीय लोकांची मुलं नसतात. मी म्हटलं एखाद दुसरा अपवाद वगळता अगदी गावच्या सरपंचापासून ते देशाच्या पंतप्रधानापर्यंत राजकीय लोकांची मुलं सैन्यात असत नाहीत. आणि हे सर्व काम करतात ती सर्वसामान्यांची मुलं. अर्थात जेव्हा एखादा सैनिक शहीद होतो तेव्हा नक्कीच राजकीय मंडळी येतात, भाषणं देतात, श्रद्धांजलीपर आपले मनोगतही व्यक्त करतात. मात्र त्यानंतर त्या कुटुंबाचं काय होतं याकडे कोणीही लक्ष देत नाही. उलट त्यांना जो मिळणारा शासकीय मावेजा आहे किंवा मदत आहे ती सुद्धा वेळेवर दिली जात नाही. अशा वेळी सैनिकांच्या या कामाबद्दल खरं तर समाजानं खूप मोठी कृतज्ञता ठेवायला हवी. मात्र आजही काही गावं आहेत जी सैनिकाप्रती आपला प्रेम, जिव्हाळा, आपुलकी आणि ज्या सैनिकानं आपलं सर्वस्व अर्पण करून या देशासाठी सेवा केली त्यांच्याप्रती खूप कृतज्ञता व्यक्त करतात. वेळोवेळी अशा कार्यक्रमांचं आयोजन होतानाही आम्हाला दिसतं. काही गावामध्ये जेव्हा सैनिक आपली सेवा पूर्ण करून गावी परततात तेव्हा अगदी सारा गाव त्या सैनिकाच्या या स्वागतासाठी तयार राहतो. अनेक गावामध्ये मिरवणुका काढल्या जातात. अतिशय जल्लोषात कार्यक्रम साजरे करून एक प्रेरणादायी आणि राष्ट्रभक्ती आणि चैतन्यमय वातावरण तयार होतं. आजही या परंपरा सुरू आहेत. त्या गावांचा खरोखर आम्हाला अभिमान वाटतो. आज अशाच एका गावामध्ये एक भव्य दिव्य असा प्रेरणादायी ऐतिहासिक कार्यक्रम पार पडला. ते गाव म्हणजे केज तालुक्यातील चंदन सावरगाव. चंदन सावरगावच्या गावकऱ्यांनी काल म्हणजेच 5 एप्रिल रोजी रविवारी अशाच भव्य दिव्य अशा कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणि निमित्त होतं या गावचे सुपुत्र ज्यांनी सैन्य दलामध्ये 32 वर्षाहून अधिक सेवा आपली पूर्ण केली असे सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट सतीश संभाजी तपसे यांनी सेवा आपली पूर्ण केली आणि नुकतेच ते आता गावी आलेले आहेत. आणि या त्यांच्या गावकऱ्यांनी त्यांचं केलेलं अभूतपूर्व असं स्वागत खरोखर खूपच प्रेरणादायी होतं. भव्य दिव्य असा कार्यक्रम चंदन सावरगावमध्ये रविवारी पार पडला आणि त्या कार्यक्रमाचं साक्षीदार होण्यासाठी जवळजवळ सारा गाव आणि अनेक आजी माजी सैनिक सुद्धा उपस्थित होते. खरोखर या कार्यक्रमाची दृश्य पाहताना खूप नवयुवकांना प्रेरणा वाटावी अशा प्रकारचं हे सर्व होतं. ऑनररी लेफ्टनंट सतीश संभाजी तपसे यांनी आपली सेवा मराठा रेजिमेंटच्या 5th रॉयल मराठा या बटालियनमध्ये पूर्ण केली. 5th रॉयल मराठा ही बटालियन जी आहे ती भारतीय सैन्य दलामध्ये एक वेगळी पलटण म्हणून तिला मान्यता दिलेली आहे. खरं तर ही बटालियन पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात तिच्या शौर्यासाठी तिनं संपूर्ण जगाचं लक्ष वेधलं होतं. तशी ही बटालियन बहुजनांचे राजे शिवछत्रपती शिवरायांच्या विचार कार्यावर आधारलेली आहे. 1768 मध्ये मराठा रेजिमेंटची स्थापना झाली. खरं तर ही स्थापना इंग्रजांच्या आधिपत्याखाली इंग्रजांनी त्यावेळेस आपल्याला माहिती ईस्ट इंडिया कंपनी स्थापन केली होती आणि त्यासाठी त्यानंतर त्याच्या संरक्षणार्थ म्हणा किंवा त्यांच्या साम्राज्यावर बाहेर इतर कुठले हल्ले होऊ नयेत यासाठी अशा प्रकारे रेजिमेंटची स्थापना केली होती. त्यापैकी मराठा रेजिमेंट 1768 मध्ये स्थापन करण्यात आलं. त्यानंतर वेळोवेळी या मराठा रेजिमेंटचे अनेक वेगवेगळे जे पलटण आहेत त्या निर्माण झाल्या. त्यामधलीच एक पलटण म्हणजे 5th रॉयल मराठा.
रॉयल ही उपाधी या पलटणला यासाठी दिली गेली होती कारण पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात जेव्हा ही बटालियन इंग्रजांच्या आधिपत्याखाली महायुद्धामध्ये काम करत होती, पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात, त्यावेळी या बटालियनचं अतूट असं साहस इंग्रजांना पाहायला मिळालं होतं. आणि विशेषतः मेसोपोटामिया या एका सैनिकी कारवाईत आणि इटालीच्याही एका किल्ल्यावर या बटालियननं आपल्या शौर्याचं दाखवलेलं प्रतीक आणि प्रदर्शन हे जगाचं लक्ष वेधी ठरलं होतं. या ठिकाणी शत्रूचा हल्ला परतून लावताना किंबहुना शत्रूनं जे काही आक्रमण केलं होतं त्यापासून बचाव करताना या बटालियनच्या सैनिकांनी म्हणजेच मराठा सुपुत्रांनी, मराठा सैनिकांनी वेळ आली तेव्हा चौकडून शत्रूनं त्यांचा राशन, पाणी किंवा रसद बंद केली होती. अशावेळी या बहादूर सैनिकांनी आपल्या स्वतःच्या घोड्याचं मांस खाऊन दिवस काढले, मात्र हार मानली नाही. आणि म्हणून या बटालियनच्या सुपुत्रांना किंवा या बटालियनला तत्कालीन राणी एलिझाबेथ यांनी खास या शौर्यासाठी या बटालियनला रॉयल मराठा या नावानं संबोधित केलं. आणि त्यानंतर एकमेव अशी बटालियन आहे ज्या बटालियनचे सैनिक आपल्या वर्दीवर किंवा जो त्यांचा गणवेश असतो या गणवेशावर 5th रॉयल मराठाचे सैनिक एक उजव्या साईडला त्यांना दिलेली एक लाईन यार्ड आहे, जी लाईन यार्ड असते गणवेशावर, आणि ती विशेष म्हणजे गुंफलेली निळ्या रंगाची लाईन यार्ड या बटालियनच्या सैनिकांना दिलेले. त्यामुळं जगभरात किंवा देशात जेव्हा हे सैनिक या ड्रेसवर असतात किंवा गणवेशात असतात तेव्हा सैनिकी गणवेशात असतात तेव्हा ही लाईन यार्ड त्यांच्या बहादुरीचं आणि शौर्याचं प्रतीक असते. आणि मला देखील अभिमान आहे की मी जवळजवळ माझ्या आयुष्याची 9 वर्ष या भारतीय सैन्य दलामध्ये 5th रॉयल मराठा या बटालियन सोबत काम केलेलं आहे. तत्कालीन देशाचे पंतप्रधान राजीव गांधी यांनी भारतीय सेना श्रीलंकेत पाठवली होती आणि 2.5 वर्ष 5th रॉयल मराठा या बटालियन सोबत मी देखील श्रीलंकेमध्ये पूर्ण सेवा माझी दिलेली आहे. त्यानंतरही देशात देखील वेगवेगळ्या ठिकाणी जिथं या बटालियननं काम केलं तिथं मला या बटालियन सोबत काम करण्याची या ठिकाणी संधी मिळाली. खरोखर आम्ही अशा या अतिशय शौर्यवान आणि आपल्या वीरतेसाठी प्रतीक असलेल्या बटालियन सोबत काम करण्याचा एक वेगळा अनुभव आणि वेगळा अभिमान बाळगून आहोत. चला तर आपण पाहूयात कालच्या भव्य दिव्य अशा ऐतिहासिक कार्यक्रमाची काही क्षणचित्र, ज्यामध्ये सुभेदार मेजर ऑनररी लेफ्टनंट सतीश संभाजी तपसे यांचा गावकऱ्यांनी सस्नेह असं सत्कार करून एक चैतन्यमय असं वातावरण बनवलं होतं. पाहूयात या कार्यक्रमाची ही काही क्षणचित्रे. सतीशराव तपसे व त्यांचे सैन्य दलातील साथीदार नायक दिनकर नायक हे 5 मराठा रॉयल बटालियनमध्ये पुंछ जिल्ह्यातील मेढे या ठिकाणी निष्ठेने सेवा बजावत असताना शहीद जवान नायक दिनकर नायक यांचे मातृभूमीच्या प्रतिसमर्पण व सिंहासनाचा विश्वास आहे तोपर्यंत लढण्याचा धैर्य दाखवून तशा अवस्थेत 2 आतंकवाद्यांचा खात्मा केला. गंभीर जखमी झाल्यानं वेदना वाढत होत्या. त्या सहन होत नसताना त्यांनी सैनिकांकडे जे वेदना मुक्त होण्यासाठी इंजेक्शन असतं ते इंजेक्शन भव्य असा कार्यक्रम करण्यासाठी या ठिकाणी माझ्यासोबत आहेत मगर साहेब. काय सांगाल इतका चांगला कार्यक्रम तुम्ही सगळे छान मेहनत घेतली, काय सांगाल? बरोबर आहे. हे कार्यक्रम करण्यासाठी आम्ही 8 दिवसापासून मेजर साहेब आम्ही टीम कामाला लावली. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रयत्न केले. ऑनररी लेफ्टनंट सुभेदार मेजर सतीश तपसे यांचा आज या ठिकाणी भव्य सत्कार करण्यात आला. खरं तर
गावकऱ्यांच्या वतीनं अतिशय प्रेरणादायी असा कार्यक्रम या ठिकाणी पार पडला. आपण बघू शकतो हे सगळे 5th रॉयल मराठा बटालियनचे सगळे अधिकारीगण आणि बहादूर जवान या ठिकाणी या कार्यक्रमाला उपस्थित होते. या सर्वांनी खरोखर आजच्या या कार्यक्रमामध्ये उपस्थिती लावून एक कार्यक्रम अतिशय प्रेरणादायी आणि आनंददायी बनवलेला आहे. आपण बघू शकता अनेक वर्ष भारतीय सेनेमध्ये 5th रॉयल मराठा या रॉयल बटालियनमध्ये आपली सेवा देऊन हे सगळे सैनिक अधिकारीगण आहेत त्याच्यात आणि काही जवान आहेत हे सगळे या कार्यक्रमाला उपस्थित आहेत. रात्री गणेश चाळक यांच्याकडे साधा चहापानाचा कार्यक्रम होता. त्या ठिकाणी जमलेली गर्दी आणि सर्वांनी प्रेम करून माझे मन खरंच भारावून गेलेलं आहे. आता वेळ झालेली आहे. जसं तुम्ही सगळ्यांनी शांतचित्ताने सर्वांचे भाषण ऐकले आणि माझ्या कर्तव्याची कहाणी ऐकली, तसं माझी एक नम्र विनंती आहे की यानंतर सगळ्यांनी स्नेहभोजन केल्याशिवाय या ठिकाणाहून जायचं नाही. या कार्यक्रमाला आवर्जून माझे मित्र आदरणीय बापाजी शिंदे साहेब यांना मी गावकऱ्यांच्या वतीने मी क्षमा मागतो की सर तुमच्या मनात माझ्याविषयी खूप प्रेम आहे, बोलण्याचा खूप जोश आहे. आणि गावाच्या वतीने मी तुमची दिलगिरी व्यक्त करतो. आदरणीय काळे सर या ठिकाणी आले, त्यांनी इतका पूर्ण वेळ दिला. मी काळे सरांचा चंदन साहेबांच्या वतीने मनापासून आभार त्यांच्यासाठी व्यक्त करतो. मी जर अगर बेटर बेरहम आणि बेप्रस्ताव हे जर सिनेमावर लढू शकलो असतो त्याच्यात 90% सिरियस फक्त आणि फक्त माझ्या असेल. त्याचं कारण मी 2 मुलं या ठिकाणी माझ्या पत्नीसोबत सोडून गेलो होतो आणि त्यांना घडवण्याचे कारण माझी पत्नी आणि काळेसारखी केलंय. याचं उदाहरण समोरच्या उदाहरण तुम्ही या ठिकाणी पाहिलेलं आहे. त्यानंतर आदरणीय लोहिया बाबासाहेब लोहिया आणि एक भैया ते माझ्यासाठी भैया आहे. कारण त्यांनी मला एक लहान भावाप्रमाणे प्रेम केले आणि हे प्रेम कदाचित या चंदन साहेबांना सरप्राईज असेल. आणि पहिल्यांदाच अनिकेत भैयाचे आणि माझे जे संबंध आहेत हे सार्वजनिकरित्या तुम्हाला पहिल्यांदाच माहिती झालं असेल. तर मी अनिकेत भैया इथं आले आणि त्यांनी माझ्याविषयी भरभरून कौतुक केलं. त्यावेळेला मी त्यांचेही मनापासून आभार करतो. या स्टेजवर बसलेला प्रत्येक माणूस मला बोटाला धरून शिकवलंय. त्या माणसाने प्रत्येक माणसाच्या मनात माझ्याविषयी प्रेम आहे, बोलायची इच्छा आहे, मार्गदर्शन केलंय, चुकलं तर काम पकडलाय. आणि इथपर्यंत येण्यासाठी एवढ्या या स्टेजवर बसलेल्या सर्व लोकांचं जेवढे माझे सैनिक आणि सैनिक या ठिकाणी मला प्रशिक्षण दिलेले स्टेजच्या आवामी माझे गुरु खाली बसलेले आहेत आणि या सर्वांचं माझ्यासाठी एक मोलाचं योगदान आहे. त्यांना प्रत्येकाला काहीतरी बोलावंच वाटतंय, परंतु वेळेअभावी मी तुमची सर्वांची व गावकऱ्यांच्या वतीने मी क्षमा मागतो की मी तुम्हाला वेळ या ठिकाणी देऊ शकलो नाही आणि तुम्ही मला भरभरून प्रेम दिलं. मी एवढंच या ठिकाणी सांगत की कुछ लोग जन्म से महान होते हैं, कुछ लोग जन्म से महान होते हैं, कुछ लोग अपने कर्मों से महान होते हैं. जो